ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय आणि त्यामध्ये भरताच्या चरित्राचा विचार करत असताना भरताच्या चरित्राचं चिंतन करत असताना भरतांची ज्या दोन ठिकाणी आता परीक्षा होणार आहे, एक निषादराज गुहांच्या ठिकाणी आणि एक लक्ष्मणाच्या ठिकाणी, त्या प्रसंगापर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो। अयोध्येतून निघाल्यानंतर कर्तव्य दक्ष असणारे भरत प्रजेची काळजी घेत प्रजेचा सन्मान करत रथात बसले। जरी त्यांना अंतःकरणातून दाटून आलेलं असलं, वाटत असलं की प्रभू रामचंद्र जर वनामध्ये पायी चालत असतील तर मी रथात बसणं योग्य नव्हे, परंतु तरी देखील आपल्या भावनांना आवर घालत प्रजेच्या साठी म्हणून ते रथात बसले आणि पुढे निघाले। हा विचार आपण पाहिला। तिथून पुढे येतोय तो प्रसंग आला शृंगवेरपुरामध्ये। आता जिथे निषादराज गुहा आहे, त्यांचं राज्य आहे, तिथपर्यंत भरत येऊन पोहोचले। भरत येत आहेत, मोठ्या सैन्यासह येत आहेत, ही बातमी गुहाला कळली। प्रसंगाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर भरताचं प्रभू रामचंद्रांवरती असणारं प्रेम आणि प्रभू रामचंद्रांचं भरतावरती असणारं प्रेम आणि भरतांची प्रभू रामचंद्रांच्या प्रती असणारी भक्ती, या सगळ्याचा विचार येतो लक्षात। गुहाने आपल्या सर्व सेवकांना, राज्यातील सर्वांना सांगितलं की मोठ्या सैन्यासह भरत येतोय, याचा अर्थ काहीतरी घातपात करण्याचा ह्याचा विचार आहे। वनवासात तर रामाला पाठवलंच, पण आता वनामध्ये येऊन त्याचा कायमचाच नायनाट करण्याचा, कायमचा काटा काढण्याचा त्याचा विचार असल्यामुळे आपण आपल्या सर्व ताकदीनिशी इथे सज्ज होऊन थांबायचंय, युद्ध करायचंय। आपल्या ज्या काही नावा आहेत, होड्या आहेत, त्यांच्यामध्ये दगड भरून त्या पाण्यामध्ये बुडवा। कोणीही ही नदी ओलांडून पलीकडे जाता कामा नये। काही झालं ते काही झालं तरी होऊन देत, आपल्याला मृत्यू आला तरी चालेल, पण प्रतिकार केल्याशिवाय भरताला आपण पुढे जाऊ द्यायचं नाही। सर्वांना सज्ज होण्याच्या सूचना दिल्या। जे कोणी तरुण होते सर्व हातात जे काही शस्त्र सापडेल, जे काही शस्त्र म्हणून सापडेल, ते घेऊन तयार झाले। वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी सैन्याच्या त्या लोकांच्या तुकड्या उभ्या राहिल्या। पण हे सर्व होत असताना मानसाने वर्णन केलंय, वाल्मिकी रामायणामध्ये थोडंसं वर्णन आलंय, वेगळं आलंय, पण प्रसंग असा घडला की आतताईपणाने युद्ध न करता भरताचा अंतस्थ हेतू खरंच काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि मगच त्यावर कृती केली पाहिजे, हे लक्षात घेऊन गुह भरताला भेटण्यासाठी पुढे गेले। मानसाने वर्णन करत असताना एका वृद्ध त्याच्या जवळच्या माणसाने, म्हणजे त्यांच्या मोठ्या माणसाने त्याला उपदेश केला की असं आताताईपणा करू नकोस। असो, तपशिलाचा भाग वेगळा। भरतापर्यंत गेले,
समोरून गुह येत होते. त्यांना पाहून सुमंत्रांनी भरताला सांगितलं, हा रामाचा भक्त, रामाचा अत्यंत प्रिय मित्र. एवढं सांगितलं मात्र गुह रामाचा मित्र आहे एवढं कळल्याबरोबर भरत वेगाने धावत भेटायला गेले. भरतांची ती भावविभोर अवस्था पाहून गुहाला पटलं की हा काही घातपाताच्या हेतूने आलेला नाही. गुहही पुढे गेला आणि भरताला नमस्कार करायला म्हणून वागतोय. भरतानी त्याचे खांदे पकडून त्याला उचललं आणि गळ्याशी लावलं, मिठीच मारली. हे भरतांचं एका दृष्टीने प्रभू रामचंद्रांच्या मित्रांविषयी असणारी प्रेम आहे. म्हणजे त्याच्यातील सहजपणा लक्षात येतो. भरतांनी कोण आहे, काय आहे, अरे ह्याला काय, हा जंगलात राहणारा कोणीतरी भिल्ल, मी राजा, असा कुठलाही विचार ठेवला नाही. ही माझी प्रजा आहे. भरताच्या दृष्टीने भरताच्या साठी म्हणून जेव्हा विचार करायचा आहे तो हा विचार येतोच. पुढे रामचंद्रांच्या बाबतीतही नंतर तो येणार आहे. आताच तो फक्त सांगून जातो, मी राजा आहे, मी क्षत्रिय आहे, ही माझी प्रजा आहे. त्यामुळे कितीही जरी झालं तरी मी प्रजेकडनं काहीही घेऊ शकत नाही, कारण तिची काळजी करणं हे माझं कर्तव्य आहे. तो भाव आहे, तळहातावरील फोडाप्रमाणे जपायचा आहे. अत्यंत प्रेमाने भेदभाव न बाळगता भरत गुहाला जाऊन भेटले. गुहाला अत्यंत आनंद झाला. गुहाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. प्रभू रामचंद्र काय म्हणाले, लक्ष्मणांचं वर्णन केलं. गुहाने लक्ष्मणांचं प्रभू रामचंद्रांवरती असणारं प्रेम सांगितलं. लक्ष्मण काय वागले, काय म्हणाले, काय बोलले, कारण लक्ष्मणाने गुहांना केलेला उपदेश आहे. ती लक्ष्मण गीता म्हणून प्रसिद्ध आहे. कारण निषादराज गुहांना देखील तोच प्रश्न पडला की हे असं झालं कसं, हे प्रारब्ध प्राप्त कसं झालं. राजा असणारे, एवढे सामर्थ्य, सर्व संपन्न, सर्व शक्तिशाली असणारे राम, त्यांना हा वनवास कसा प्राप्त झाला, हे दुःख कसं प्राप्त झालं. असो, तो लक्ष्मणांच्या चरित्राचा विचार आहे. परंतु भरतांच्या चरित्राकडे येत असताना भरतांना ज्या वेळेला कळलं की प्रभू रामचंद्र भूमीवरती शयन केलं, त्या कुशाच्या शय्येवरती निजले, इथेच त्यांनी वल्कल धारण केली आणि जटा धारण केल्यात, ते लक्षात आल्यानंतर भरतांनी देखील निश्चय केला की नाही, जर माझं आराध्य असं राहत असेल तर मी देखील आता आजपासून कंदमुळांचाच आहार करेन, भूमीवरती शयन करेन, वल्कल धारण करेन आणि जटा बांधेन. हे प्रेम आहे, हे विलक्षण आहे. जाऊन दे, त्यांचं ते प्रारब्ध आहे ना, असू देत, मी माझ्या पद्धतीने सेवा करेन, असं नाहीये. हा विचार नाहीये तिकडे, आणि हे सहज शक्य नाहीये आणि सर्वांनी करूही नये. सहज शक्य नाही आणि सर्वांनी त्याचा प्रयत्नही करू नये. त्यासाठी तसं जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं तर घडतं. भरतांनी सर्व त्या जटा इत्यादी धारण केल्या, गुहांशी भेटले, संवाद झाला, सुंदर संवाद आहे. त्या ठिकाणी गुहांनी भरतांचं कौतुक केलं. गुह भरताला म्हणतायत, धन्यस्त्वं न त्वया तुल्यं पश्यामि जगती तले, अयत्नादागतं राज्यं यस्त्वं त्यक्तुमिहेच्छसि, शाश्वती खलु ते कीर्तिर्लोकाननुचरिष्यति, यस्त्वं कृष्णगतं रामं प्रत्यानयितुमिच्छसि. भरता, तू धन्य, सहजतेने प्राप्त झालेल्या राज्याचा त्याग करू तू इच्छितोयस आणि वनवास प्राप्त झालेल्या रामाला, रामचंद्र प्रभूंना तू परत नेऊ इच्छितोयस. यातच सर्व काही आलं. तुझी जगामध्ये कीर्ती सर्व दूर पसरेल. भरतांनी गुहाला मग पुढला मार्ग विचारला. गुहांना मार्ग माहितीच होता आणि गुहांसह भरताने चित्रकूटाकडे प्रयाण केलं.
आता चित्रकूटामध्ये आलेत खरे, पण चित्रकूटामध्ये दुसरी परीक्षा आहे. एवढं मोठं सैन्य, मध्ये भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये भरतांची भेट झाली आहे, तो प्रसंग वेगळा येतो. परंतु आपल्याला पुढे जायचंय. चित्रकूटाकडे प्रयाण केलं, चित्रकूटाच्या जवळ आले. चित्रकूटामध्ये त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा निवास होता. तिथे प्रभू रामचंद्रांनी दूरवरून धुळीचे अनेक लोट उठलेले पाहिले. अनेक हिंस्र श्वापद, मोठमोठे प्राणी इतस्ततः पळतायत हे पाहिलं. आणि लक्ष्मणाला विचारलं, अरे लक्ष्मणा, जा या मोठ्या उंच वृक्षावरती चढ आणि हे असं का वागतायत त्याचं कारण जाणून घे. लक्ष्मण त्याच्यावरती चढला, त्या वृक्षावरती चढला आणि वृक्षावरती चढल्यानंतर त्याने पाहिलं की भरत मोठ्या सैन्यासह, कारण दूरवरून ती चिन्ह दिसली, ते जे ध्वज असतात, पताका असतात त्या दिसल्या. आणि वृक्षावरूनच लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की भरत मोठ्या सैन्यासह येतोय, नक्कीच काहीतरी मनामध्ये काळबेर आहे, आपला विनाश करायला तो आलेला आहे. युद्धासाठी सज्ज व्हा, हातात धनुष्य घ्या, बाण तयार करा, तलवार कमरेला बांधा. इथे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचा क्रोध अत्यंत रास्त आहे, स्वाभाविक आहे. लक्ष्मण तो क्रोध का व्यक्त करतात ते लक्ष्मणाच्या चरित्रात पाहायचंय. पण प्रभू रामचंद्र मग लक्ष्मणाला म्हणतायत, अरे लक्ष्मणा, ज्यांच्यासाठी म्हणून राज्य प्राप्तीचा विचार केलाय, येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच, तो भरतच जर युद्धाला आलेला असेल तर युद्ध करून काय फायदा. हे राज्य जे मला प्राप्त झालंय किंवा राज्याची मला जी इच्छा आहे ती तुम्हा तिघांसाठीच आहे. लक्ष्मणा, तुझ्यासाठी, भरतासाठी आणि शत्रुघ्नासाठी म्हणूनच मला राज्य हवंय. ते तुम्हीच नसाल तर या राज्याचा भोग करून देखील मी काय करू. अशा प्रकारे लक्ष्मणाला समजावून सांगत असताना पुढे लक्ष्मणाला सांगतायत, भरत हा मोठा भ्रातृभक्त आहे. भरत ज्या वेळेला अयोध्येमध्ये आलाय आणि ज्या वेळेला त्याला कळलं असेल की मला वनवास प्राप्त झालाय, मी जटावल्कल धारण करून वनवासामध्ये गेलो आहे, त्यावेळेला त्याला नक्कीच दुःख झालं असेल. त्यावेळेला त्याने नक्कीच शोक केला असेल आणि त्यामुळेच तो मला भेटण्यासाठी म्हणून आलेला आहे. याच्याशिवाय दुसरा कोणताही उद्देश, कोणतंही प्रयोजन मला त्याच्या येण्यामध्ये दिसत नाही. मला नक्की माहितीये की तो आपल्या आईवरती चिडला असेल, आपल्या आईला कठोर वचन बोलला असेल, माता कैकेयीला त्याने कठोर वचन सुनावली असतील आणि त्यानंतर आपल्या वडिलांना प्रसन्न करण्यासाठी आणि माझं राज्य परत देण्यासाठी भरत येत असेल. भरत हे आपल्याला भेटायला येत आहेत, उत्तम आणि योग्य वेळेला येत आहेत, त्यामुळे त्यांच्या अहिताचा आपण कोणताही विचार करता कामा नये. लक्ष्मणा, तू जे भावनेच्या भरामध्ये बोललायस ते योग्य आहे, पण विवेक करून सांग, आतापर्यंत कधी भरतानी तुझ्याबाबत अप्रिय वर्तन केलेलं आहे? तुझ्याबाबत काय, माझ्याबाबत देखील अप्रिय वर्तन असं कधी केलंय की ज्याच्यामुळे तुझ्या अंतःकरणामध्ये असा संशय निर्माण झालाय? प्रभू रामचंद्रांचं हे जे वचन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते भरतांचं चरित्र सांगतं. विप्रियम कृतपूर्वंते भरतेन कदानुकिम ईदृशं वा भयं तेद्य भरतम यद विशंकसे. विप्रियम, पूर्वकृतम, कृतपूर्वम, असं काय वेडवाकडं भरत वागला होता तुझ्याबद्दल, तुझ्या बाबतीत? हा विवेक स्पष्ट असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा अंतस्थ हेतू, अंतःकरणातील हेतू काय आहे हे योग्य प्रकारे जाणणं. भरतांनी कधीही, म्हणजे
भरतांचं वर्तन वागणंच एवढं सहज सुलभ होतं की त्या वागण्यावरून कोणाच्या अंतःकरणात संशय देखील येऊ नये की काहीतरी अहित नंतर अंतःकरणात निर्माण होईल, वेडवाकडं काहीतरी मनामध्ये. गुहांचं वागणं आणि लक्ष्मणांचं वागणं हे भरतांचा हा जो स्वभाव आहे तो द्योतित करतोय. भरत अत्यंत सरळ आहे आणि त्या प्रेमापोटी भरत प्रभू रामचंद्रांना भेटायला आले. तू जर भरताला, लक्ष्मणाला पुढे प्रभू रामचंद्र म्हणतायत की भरताला तू काही वेडावाकडं बोललास तर ती वचन माझ्याबद्दल बोललायस असं मी मानेन. तू भरताला जे जे काही बोलशील ते मला सांगतोयस असं मी मानेन. तू भरताला कोणतंही कठोर वचन बोलणार नाहीस, भरताला उलटून बोलणार नाहीस, भरतावरती चिडणार नाहीस. लक्ष्मणा, कितीही मोठी आपत्ती जरी आली तरी मुलगा आपल्या वडिलांवरती चिडत नाही, आपल्या वडिलांना मारत नाही. भरत हा तसाच येतोय. भरताच्या अंतःकरणामध्ये कोणताही दुजाभाव नाहीये. लक्ष्मणा, तुला असं वाटतंय ना, तुला राज्य राज्य म्हणून तू म्हणतोयस ना, ठीक आहे, भरत आला की मी सांगेन लक्ष्मणाला हे राज्य देऊन टाक, कारण मला राज्य प्राप्त व्हावं आणि मग तू त्या राज्यामध्ये राहशील, असं तुला काहीतरी तुला असं इनडायरेक्टली आपल्या भाषेमध्ये अप्रत्यक्षरित्या राज्याचा उपभोग घ्यायचा आहे ना, हरकत नाही. मी तुला प्रत्यक्षच राज्य देऊन टाकायला भरताला सांगेल. भरत काडीचाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न लावता ते राज्य तुला देऊन टाकेल. लक्ष्मणाला ते ऐकल्यानंतर वाईट वाटलं, लज्जित झाला. रामाने सांगितलं, हरकत नाही, ये वृक्षावरून खाली ये आणि भरताचा स्वीकार, भरताचं स्वागत करण्यासाठी तयार हो. इथे भरताने सैन्याला आदेश दिला. आता आपण पुढे जाणार आहोत, प्रभू रामचंद्रांच्या आश्रमात पोहोचणार आहोत. आजूबाजूला अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत. आपल्यामुळे कोणालाही तसू मात्र, काडी मात्र देखील त्रास होता कामा नये. भरते नाथ संदिष्टा संमर्दो न भवेरिती, संमर्दा न भवेत, कोणालाही त्रास होता कामा नये. आणि हा फार उत्तम नियम आहे. कुठेही जाऊ, कुठेही काय, घरात देखील आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. आणि दुसरा नियम असा की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडून परत निघताना इथे कोणी राहून गेलं होतं हे कळता कामा नये. ती वस्तू जशीच्या तशी ठेवून बाहेर पडावं. भरतांनी त्या सूचना सेनेला दिल्या आणि प्रभू रामचंद्रांचा आश्रम कुठे आहे या शोधाची सोय करत प्रभू रामचंद्रांच्या भेटीला भरत तयार झाले. नंतर जो भरत आणि राम यांच्या भेटीचा प्रसंग आहे, अत्यंत सुंदर आहे. त्या प्रसंगात काय संवाद झाला याचा विचार करायचा आहे, पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.